पुणे शहरातील रुबी हॉस्पिटलमध्ये शरद पवार यांना पुन्हा एकदा दाखल करण्यात आलेलं आहे। आपण बघितलं की गेल्या काही दिवसांपूर्वी सुद्धा त्यांच्या तब्येतीमध्ये थोडासा बिघाड झाला होता आणि तेव्हा सुद्धा त्यांना पुण्यातील याच रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं। आज सुद्धा सकाळी साधारण 9च्या सुमारास शरद पवार यांना पुन्हा एकदा रुबी हॉलमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। त्यांच्या तब्येतीमध्ये थोडासा बिघाड झाला होता आणि त्यामुळेच त्यांना पुन्हा एकदा रुबी हॉलमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। खरं तर मागच्या 15 दिवसांमध्ये जर आपण बघितलं तर आता दुसऱ्यांदा शरद पवार यांना या रुबी हॉलमध्ये दाखल करण्यात येतं आहे। याआधी सुद्धा 15 दिवसांपूर्वी जर आपण बघितलं तर बारामतीवरून शरद पवार हे निघाले होते। त्यांना चेस्ट इन्फेक्शन आणि थोडाफार श्वसनाचा त्रास होत होता आणि त्यामुळेच त्यांना इथे दाखल करण्यात आलं होतं। त्यानंतर त्यांच्यावर 5 दिवस याच दवाखान्यामध्ये उपचार केले गेले आणि उपचारानंतर पुन्हा एकदा पुण्यातलं जे त्यांचं घर आहे तर जे ह्याच्या इथे आपण बघितलं मोदीबागेच्या इथे जे त्यांचं मोदीबाग निवासस्थान आहे तर तिथे ते राहिले आणि आज पुन्हा एकदा ते इकडे चेकअपसाठी आलेले आहेत। त्यांचे जे डॉक्टर आहेत तर डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचं हे रेग्युलर चेकअप आहे आणि रेग्युलर चेकअपसाठी ते दवाखान्यात आलेले आहेत। मात्र सुप्रिया सुळे यांनी जी पोस्ट केलेली आहे तर त्यानुसार त्यांना डिहायड्रेशन झालेलं आहे, म्हणजे पाण्याची पातळी जी आहे शरीरातली ती थोडीफार कमी झालेली आहे आणि त्यामुळेच त्यांना इकडे दाखल करण्यात आलं असल्याच्या माहिती सुप्रिया सुळे यांनी ट्विट केलेली आहे। त्यासोबतच आज सकाळी त्यांनी त्यांच्या व्हॉट्सॲपच्या स्टेटसवर सुद्धा माहिती दिली होती की शरद पवार यांना पुन्हा एकदा या दवाखान्यामध्ये दाखल करण्यात येत आहे। मात्र त्यांची प्रकृती जी आहे तर ती अगदी व्यवस्थित आहे। मात्र नॉर्मल चेकअपसाठी त्यांना याच्या दवाखान्यामध्ये जे आहे ते दाखल करण्यात आलेलं आहे। यासोबतच जी माहिती मिळते महत्त्वाची त्यानुसार शरद पवार यांना सकाळी एकदा उलटीसुद्धा झालेली आहे। मात्र हे सगळं नॉर्मल आहे असं डॉक्टरांकडून सांगण्यात आलेलं आहे। पुढचे 2 दिवस आता शरद पवार इथेच ॲडमिट असतील, त्यांना सलाईन लावलं जाईल अशी माहिती डॉक्टरांकडून देण्यात आलेली आहे। यासोबतच त्यांचं ब्लड चेकअप झालेलं आहे आणि यासोबतच त्यांच्या 2 ते 3 वेगवेगळ्या पद्धतीच्या टेस्ट ज्या आहेत, रक्ताची पण तपासणी झालेली आहे। अशा वेगवेगळ्या 2 टेस्ट ज्या आहेत त्या शरद पवारांच्या आज करण्यात आलेल्या आहेत। तर सकाळी साधारण 9च्या सुमारास त्यांना पुन्हा एकदा दवाखान्यात दाखल करण्यात आलेलं आहे। आता पुढचे 2 दिवस त्यांच्यावर या रुग्णालयामध्ये उपचार होणार आहेत आणि हे उपचार झाल्यानंतर पुन्हा एकदा त्यांना डिस्चार्ज दिला जाईल। जसं आपण बघितलं जे मुनियार आहेत त्यांचे निकटवर्तीय तर त्यांनी दिलेली जी माहिती आहे त्यानुसार हे त्यांचं डेली चेकअप आहे। कुठल्याही पद्धतीचं त्यांना वॉटर लेवलचं जे सांगितलं गेलं की डिहायड्रेशन वगैरे तर तसं झालं नाही असं जे मुनियार आहेत त्यांनी सांगितलं होतं। मात्र डॉक्टरांनी जी माहिती दिली होती त्यानुसार त्यांना डिहायड्रेशन झालेलं आहे आणि सकाळी नॉर्मल त्यांना श्वासोच्छवासासाठी सुद्धा थोडासा प्रॉब्लेम झाला होता अशी सुद्धा माहिती मिळते आणि या सगळ्यांच्या आता तपासण्या करण्यात आलेल्या आहेत आणि या तपासण्या झाल्यानंतर त्यांना सगळे जे आहे ते त्यांचे रिपोर्ट जे आहेत तर ते येतील आणि रिपोर्ट आल्यानंतर ते रिपोर्ट कसे येतात हे पाहिले जातील आणि त्यानंतर पुढची त्यांची जे हे आहे म्हणजे ट्रीटमेंट आहे तर त्याच्याकडे त्या संदर्भातली माहिती दिली जाईल। मात्र आत्ता सध्या तरी शरद पवार यांची प्रकृती ठीक आहे आणि त्यांना सलाईन लावलं असल्याची माहिती सध्या मिळते आहे। यासोबतच सुप्रिया सुळे सुद्धा स्वतः आता या रुबी हॉलमध्ये येऊन शरद पवारांसोबत आहेत अशी माहितीसुद्धा मिळते आहे। या सगळ्यामध्ये आता शरद पवारांची तब्येत कधी बरी होते तर त्यांची प्रकृती कधी बरी होती आणि त्यांना पुन्हा एकदा कधी डिस्चार्ज मिळतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन अजय गांगुडेसह मी मोना यनपुरे, सिविक मिरर।